धनंजय मुंडेंसंदर्भातली मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसामध्ये आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सध्या मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि 2 दिवसांमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे। मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता हा निर्णय 2 दिवसांच्या आत होईल अशी एक शक्यता आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे आता अडचणीत आहेत आणि अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच आता अधिवेशनातल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष असणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून जो सातत्याने राजकारणामधला महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे धनंजय मुंडेंसंदर्भातला आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्यांच्याबाबत काही निर्णय होईल अशी एक शंका व्यक्त करण्यात होती, अपेक्षा व्यक्त करण्यात होती। काय नेमकं या संदर्भातले तपशील आहेत? अनुभव विश्वसनीय सूत्रांनी वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय होणार आहे। काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये याबाबत सुतोवाच केलं होतं। नैतिकतेचं जर कुठेही अधःपतन झालं असेल तर राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं। एकंदर जसं आता आपण उल्लेख केलात की चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडचा असलेला उल्लेख, वाल्मिक कराडला नंबर 1चा आरोपी ठरवणं असेल किंवा हे सगळे पुरावे जे आवश्यक पुरावे होते ते सीआयडी आणि संबंधित पोलीस यंत्रणेनं पुढे आणले होते आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर वाल्मिकचा यातला समावेश आणि वाल्मिकची आणि धनंजय मुंडेंची जवळीक पाहता या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये येत्या 1 ते 2 दिवसात अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय करतात, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे याबाबत आता सगळ्यांचं लक्ष आहे। कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती सातत्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये कुठेतरी राजीनाम्यावरून टोलाटोली सुरू होती असं त्यांच्या विधानावर दिसत होतं। याच मुद्द्यावर मी तुम्हाला इथे थांबवते। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत आणि सातत्यानं त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात। आपण त्यांनाही अपडेट देऊया। अंजलीजी, आपण ऐकलं असेल आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर आहेत आणि विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती कळतीये येत्या 2 दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काहीतरी कारवाई होईल असं कळतं आहे। काय नेमकं आता या संदर्भात आपल्याला म्हणायचं आहे? दिवसाचा अवधी अजून का हवा? आता सगळंच झालंय म्हणजे एवढं विचार मंथन करण्या एवढं काय खास आहे या धनंजय मुंडेंमध्ये? जर हा व्यक्ती दिसतोय आपल्याला की वाल्मिक कराड सारख्या माणसाबरोबर त्याचे सगळे आर्थिक व्यवहार होते, जमिनी होत्या, कंपन्या होत्या, सगळं होतं, दहशत एकत्र माजवली आणि एवढं होऊन सुद्धा अजून यांना विचार मंथन करावं लागतंय। आता चार्जशीट मध्ये स्पष्टपणे आलंय की यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सिंडिकेट चालवलं, गेले 10 वर्ष चालवलं आणि अशा व्यक्तीला शासकीय बॉडीगार्ड दिले होते। ते तिथल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांना परळीचे अध्यक्ष केलं होतं। हे सगळं कोणाचा वर्ग होता? धनंजय मुंडेंचाच होता। आणि असं असताना धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकता आहे की नाही आता याच्यावर विचार करायला लागतोय। मला तर ते ऐकूनच कसतरी होतंय की या माणसाचा केव्हाच व्हायला हवा होता। मी तर कालपासून ही मागणी करते की त्यांना बडतर्फ करा, पण हे होताना अजून आपण जर विचार करत असलो धक्कादायक आहे सगळं। म्हणजे शासनाला काय म्हणावं असा प्रश्न पडलाय मला आता। अगदी ठीक आहे, धन्यवाद। आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि प्रतिक्रिया दिली। अंजली दमानी आपल्या बरोबर होत्या आणि आता आपल्याबरोबर जोडले गेलेले खासदार बजरंग सोनावणे, आपण त्यांनाही या संदर्भातली ही माहिती देऊया। बजरंग सोनावणेजी, आत्ताच एक माहिती कळतीये, विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती येते 2 दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला निर्णय होईल असं कळतं आहे। काय यावर आता आपली पहिली प्रतिक्रिया आहे? हे ही आमच्याकडे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे। या घटनेचा निषेध आम्ही वारंवार केलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून जी घटना घडली तेव्हापासून पहिल्या 1 तासात मी सर्व मीडिया समोर येऊन बोललेलो। ते सर्व घटनाक्रम तुम्हाला सर्व माहित आहे। पण आज जी हा राजीनाम्याचा विषय येतोय ती काल पण ट्विट केलेलं त्यांच्या पत्नीनं आणि त्याच्यानंतर तुम्ही मीडियाने सर्वांनी विचारलेलं आधी तुमच्याकडून बातमी येते, पण त्यांचा एकदा राजीनामा तर होऊ दे। आणखी होतच नाही ना, दररोज एक काय मुहूर्त आहे का परवानगी? ते जो पहिल्या दिवशी राजीनामा व्हायला पाहिजे होता तर त्यांना करायचा होता आणि घ्यायचा होता, आणखी का होत नाही माहित नाहीये। त्याच्यामुळे एकदा राजीनामा झाल्याशिवाय त्याच्यावर बोलणं संयुक्तिक होणार नाही। राजीनामा उद्या म्हणजे बोलू
बरं, पण तुम्हाला काय वाटतं की राजीनामा का होत नाहीये? जर एवढी नीतिमत्तेचा विचार सरकार करत असेल आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं म्हटलेलं असल्याचं कळतंय की नीतिमत्तेचं अधपतन होत असेल आणि जर सरकारची बदनामी होत असेल तर लवकरात लवकर निर्णय घेऊ असं कळतंय, विश्वसनीय सूत्रांकडून हे कळतंय. तुम्हाला काय वाटतंय, का हा राजीनामा होत नाहीये? नाही बघा, सर्व काही असेल आता काय सरकारमधल्या मुख्यमंत्री महोदयांचं काय त्यांच्याकडे अडकलेलं आहे किंवा त्यांना द्यायचं नाही, काय घ्यायचं नाही याच्यावर म्हणजे अंदाज बांधणं किंवा काय त्यात मी तरी काय अंतर्ज्ञानी थोडंच आहे की काय यांच्यामुळे काय करत नाहीत, काय घेत नाहीत. पण समाज माध्यम असतील किंवा सर्व समाज असेल यांना सर्वांना हा राजीनामा हो अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि काय बिघडलं हो, मी काही राजीनामा आतापर्यंत मागितलेला नाही, पण काय बिघडलं की समजा जर एवढी मोठी अलिगेशन आपल्यावर येत आहेत तर आपण थोडं काही दिवस बाजूला व्हा. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जवळपास 50 लोक मंत्रिमंडळातून बाहेर गेले आणि नंतर चौकशी संपल्यानंतर आता आलेत ना. आता सुद्धा बघा काही संशय जी काही येतात मीडियाच्या माध्यमातूनच मी बघतोय की लोकांसमोर काही गोष्टी येत आहेत की जेलमध्ये सुद्धा सीसीटीव्ही फुटेज बंद आहे, ज्या दिवशी मध्ये गेले तेव्हापासून तिथं काय VIP ट्रीटमेंट दिली जाते. मग ही कुठेतरी सरकारचा आणि मंत्र्याचा दबाव असल्याची होतोय का? त्याच्यामुळे यांना बाजूला काढलं पाहिजे, कारण याच्यामध्ये आणखी सुद्धा ज्या लोकांनी या आरोपींना मदत केली अशा लोकांवर काहीच कारवाई नाही. ज्यांच्या गाड्यात गेले एक साधं नोटीस देऊन त्यांना सोडलंय. म्हणजे असे पण काही प्रकारे पोलीस करतायत. यांच्यावर कोणाचा तरी दबाव असेल ना. याआधी पहिल्याच दिवशी ज्या आरोपी पळून जाताना यांनी सांगितलेलं तिथल्या PI की ते जंगलात चूक गेले आणि त्या तालुक्यामध्ये जंगलच नाहीये. मग तिथं काय विषय येतो, तिथं त्याच्यात काही दिवसांना तिथला सीसीटीव्ही फुटेज बाहेर येतो वाशी शहरामधला की ते आरोपी कसे जात आहेत. तिथला जो PI आहे तरी मला वाटतं घुले नावाचा, तर त्याचं सुद्धा त्यांनी मदत केली आरोपीला अशी कुटुंब म्हणतंय, गाव म्हणतंय, सर्व लोक म्हणतायत. तर हे सर्व गोष्टी मग तिथे यांच्यावर कोणावर तरी दबाव आहे. सरकारमधले लोक म्हणजे सरकारमधले मंत्री असतील किंवा हे प्रशासनामधले अधिकारी असतील, या सर्वांचा या गोष्टीला सर्वांना कुठेतरी सपोर्ट आहे आरोपीला अशी लोकांची जनभावना झालेली आहे. जर यांची जनभावना झालेली असेल तर एखाद्याने काय फरक पडला काही दिवस बाजूला राहायला. पण आता कसं होतं की ही ज्याचा विषय आहे, सरकारमध्ये प्रत्येक जण वेगळं वेगळं बोलतोय. कोण्या पक्षाचा माणूस म्हणतो की त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाचा म्हणजे त्यांचा आहे. पण मला जेवढं राजकारण किंवा काय ज्ञात आहे, जेवढी मला घटनात्मक विषय कळतात त्याच्यानुसार मला माझं एकच पहिल्या दिवसापासून वाक्य वापरतोय मी प्रत्येक वेळेस, राजीनामा कुणाचा घ्यायचा किंवा कुणाला मंत्र्याला बडतर्फ करायचा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय आहे. आणि म्हणूनच येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भात काय नेमका निर्णय होत आहे हे आपल्याला बघायचंय. बजरंगजी, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिली. खासदार बजरंग सोनावणे आपल्याबरोबर होते आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर जोडले गेले. त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया. मुनगंटीवार सर, आत्ताच आम्हाला माहिती कळतेय विश्वसनीय सूत्रांकडून येत्या 2 दिवसामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय होईल असं कळतंय. अधिवेशन आजपासून सुरू होतंय. काय 2 दिवसामध्ये या घडामोडी घडतील? नाही, घडामोडी काय घडतील याची माहिती मला नाही. मुख्यमंत्री महोदय हे या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्री महोदयांना पोलीस विभागाने काही माहिती दिली असेल किंवा या घटनेशी त्यांचा काय संबंध आहे या संदर्भात काही पुरावे असतील, काही आरोप जे झालेत त्या संदर्भातली माहिती कृषी सचिवांनी त्यांना दिली असेल, ती तपासून माननीय मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घ्यायचा आहे. या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा देणं हे जनहिताच्या दृष्टीने आणि राज्याच्या पक्षाच्या आणि महायुतीच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. एकतर हे करावं लागेल किंवा जर या आरोपामध्ये काही सत्यता नसेल तर सभागृहामध्ये त्याची विस्तृत माहिती द्यावी लागेल. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोलला. सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर होते, भाजपचे नेते. आणि एकंदरीतच मुंडेंबाबत आता 2 दिवसात निर्णय होतो आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि सरकारच्या बदनामी होऊ नये यासाठी काही पाऊल नेमकं आता उचललं जातंय का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत. ओम, आपण बघितलं आता 3 महत्त्वाच्या व्यक्तींची प्रतिक्रिया होती. बजरंग सोनावणेंनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला. राजीनाम्याची माझी मागणी नाही, मात्र राजीनामा जर देऊन जनभावनेचा आदर केला तर अधिक चांगलं होईल असं त्यांचं म्हणणं होतं. अंजली दमानी आता ठाम आहेत आणि सुधीर मुनगंटीवार काय म्हटले आपण ऐकलं. काय नेमकं
ओम, एक मिनिटासाठी थांबवते. आपल्याबरोबर करुणा मुंडे जोडल्या गेल्यात आणि त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया. करुणाजी, 2 दिवसामध्ये धनंजय मुंडेंबाबत निर्णय होईल असं आम्हाला आता कळतंय. तुम्ही तर काल म्हटलं होतात की राजीनामा आधीच घेतलेला आहे. काय वाटतंय, कधी नेमका हा सगळा निर्णय होईल? राजीनामा आधीही घेतला गेलेला आहे, 2 दिवसा अगोदर घेतला गेलेला आहे, पण बहुतेक आणि आज जाहीर करणार होते. पण आज तुम्ही बघू शकता की धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न गेले 3 महिन्यापासून चालू आहे आणि आता पण तेच चालू आहे. सगळं जे आहे ते लोकांच्या प्रेशरवरती डिपेंड करत आहे. आता हे लोक बघणार आहे की कसं कसं प्रेशर वाढतात. जरी नाही वाढला तो बहुतेक होऊ शकते की हे लोक थांबण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार, पण नाही तो ये वीक मध्ये 100% घेणार आहे. ठीक. करुणाजी, धन्यवाद. आपण झी24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली. तर येत्या 2 दिवसात जरी झाला नाही तर या आठवड्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केलेला आहे. तेव्हा या सर्व राजकीय घडामोडींवर आपले लक्ष असंच कायम असणार आहे.